आज मला अर्जंट बेसिसवर नर्सरीमध्ये जाऊन तुळशीचं रोप घ्यायचं होतं. कारण तुळशीवरती बारीक बारीक असं पांढरं फंगस आल्यासारखं झालं होतं आणि आता संक्रांत आली तर तुळस लागतेच. त्याच्यामुळे मी गेले पहिले सर्वप्रथम नर्सरीमध्ये. सुंदर असे इंडोर प्लांट्स इथं होते. खरंच असं वाटत होतं कुठलं घेऊ आणि कुठलं नाही, पण सध्या मला फक्त घ्यायचं होतं तुळशीचं रोप. म्हणलं आपण हे प्लांट घेण्यासाठी नंतर येऊया, कारण मला जायचं होतं वाहनाचं सामान घेण्यासाठी. तर वाहनाचं सामान घेण्यासाठी मी आले होते इथे भांड्यांच्या दुकानामध्ये. खरं सुंदर छोटे छोटे वस्तू आल्या होत्या. काय घ्यावं काय नाही हे तर कळतच नव्हतं, पण एक आयटम सिलेक्ट केला. त्याचबरोबर मला ही छान असं काचेची जार पण आवडला होता. पण हा जार बघून असं वाटलं की हा फक्त पॅकिंग वगैरे नव्हता ह्याला, त्यामुळे तो कॅन्सल केला आणि अशा प्रकारे पॅकिंग असलेला हे छोटासा काचेचा डब्बा घेतला. मला टिफिनला वगैरे पण यूज होतो, कोशिंबीर सलाद वगैरे द्यायला. तर ते आणलं संध्याकाळी आणि संध्याकाळी मी सगळं चेक करत होते कुठलं काही डॅमेज वगैरे आहे का, कारण काचेची वस्तू आहे. पण एक पण डॅमेज निघालं नाही, सर्व गोष्टी चांगल्या निघाल्या. त्याचबरोबर आता दुसऱ्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी मार्केटमध्ये गेले. सुंदर असं बाजारपेठ सजली होती. सुंदर सुंदर काळी काळी छान खणं होते, सगळं वाणाचं सामान. तर इथे मी वाणाचं सामान घेतलं सगळं. खणांची पूजा करून 5 खणं, 2 त्याच्यावरती येळण्या अशा प्रकारे घेतलं मी. आणि तिथं हळदी कुंकू लावून त्यांची पूजा पण केली. आणि त्याचबरोबर हे सगळं सामान घेतलं. मग मेहंदीचा कोन, परत पोरांना तिथले बोरं पाहिजे होते, परत मला तांबूल करण्यासाठी पान हवी होती, ती पानं वगैरे असं सगळं घेतलं. आणि त्यानंतर तरुषला घ्यायचा होता पतंग. तर पतंग घेण्यासाठी दुसऱ्या स्टॉलवरती आलो. तिथे त्यांनी 2 पतंग घेतले आणि घरी आलो. सुंदर असं सगळं हे पाहून छान वाटत होतं. मग सुगडं आणलं होतं, पतंग आणली होती, फुलं आणली होती, गजरा आणला होता, तांबूलसाठी पानं आणली होती आणि सगळं मिक्स कटिंग करून ठेवलेलं ते पण घेऊन आले होते. त्यानंतर मला सगळे पान स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे पुसून ठेवायचे होते. कारण तांबूल असं स्वच्छ करून ठेवलेलं असेल की तांबूल करायला पटकन करता येतं आणि त्याच्यामध्ये वेळ जात नाही, म्हणून ही तयारी मी रात्रीच करून ठेवत होते. हे सगळं आवरलं आणि संध्याकाळी मस्त म्हणलं चला एक हातावर का होईना मेहंदी काढूया. तर रात्री 11 वाजता मेहंदी काढायला घेतली. मेहंदी काही जास्त जमत नाही, पण जशी येते तशी छोटी मोठी मेहंदी काढली. तर अशा प्रकारे ही माझी मेहंदी पण झाली. तर कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.